नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी आताचे सर्वात मोठे आणि आनंदाची बातमी आलेली आहे। कारण उद्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे हस्तांतरण होण्यास सुरुवात सुद्धा होणार आहे। बघा, आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांची पहिली यादी सुद्धा आलेली आहे। त्यामुळे जर तुमचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्हाला सुद्धा उद्यापासून पीक विम्याचे पैसे थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। त्याच्यामध्ये पहिला जिल्हा छत्रपती संभाजीनगर जिल्हा आहे, दुसरा जिल्हा कोल्हापूर जिल्हा आहे, तिसरा जिल्हा धाराशिव जिल्हा आहे, चौथा जिल्हा बीड जिल्हा आहे, पाचवा जिल्हा परभणी जिल्हा आहे, सहावा जिल्हा हिंगोली जिल्हा आहे, सोबतच सातवा जिल्हा जालना जिल्हा आहे, आठवा जिल्हा नांदेड जिल्हा आहे, नववा जिल्हा चंद्रपूर जिल्हा आहे, 10वा जिल्हा गोंदिया जिल्हा आहे, 11वा जिल्हा भंडारा जिल्हा आहे, 12वा जिल्हा सोलापूर जिल्हा आहे, 13वा जिल्हा अमरावती जिल्हा आहे, 14वा जिल्हा बुलढाणा जिल्हा आहे, 15वा जिल्हा यवतमाळ जिल्हा आहे, 16वा जिल्हा लातूर जिल्हा आहे, 17वा जिल्हा पुणे जिल्हा आहे, 18वा जिल्हा नाशिक जिल्हा आहे, 19वा जिल्हा जळगाव जिल्हा आहे आणि 20वा जिल्हा धुळे जिल्हा आहे। म्हणजे ज्या शेतकरी बांधवांचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी आहे आणि जे शेतकरी बांधव पीक विम्याचे लाभार्थी आहे त्यांच्या खात्यामध्ये उद्या दुपारी ठीक 3 वाजता पीक विम्याचे पैसे हस्तांतरण होणार आहे। थेट महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून बातमी सुद्धा आलेली आहे, तुम्ही सुद्धा बघायची आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, तुम्ही सुद्धा या ठिकाणी पाहू शकता। बघा, उद्या दुपारी ठीक 3 वाजता सरसकट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे हस्तांतरण सुद्धा होणार आहे। महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये उद्या पीक विम्याचे पैसे सोडण्यात येणार आहे। थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आदेश दिलेला आहे। त्यामुळे जर तुम्ही शेतकरी बांधव असाल आणि तुम्ही पीक विम्याचे लाभार्थी असाल तर हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। बघा, आज महाराष्ट्र राज्यातील सरसकट सर्व शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा सुद्धा संपलेली आहे। आज पीक विम्याची पहिली यादी प्रसिद्ध सुद्धा करण्यात आलेली आहे। उद्यापासून या प्रमुख जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे पैसे येणार आहे। थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी काही मिनिटांपूर्वी सर्व शेतकरी बांधवांना आदेश सुद्धा दिलेला आहे। एकंदरीत शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे, कारण शेतकरी बांधवांना भरपूर दिवसापासून याची चिंता लागलेली होती। बघा, या ठिकाणी पीक विम्याची पहिली यादी आज जाहीर सुद्धा करण्यात आलेले आहे। शेतकऱ्यांना हेक्टरी 15,000 रुपयापासून ते 50,000 रुपयापर्यंत पीक विमा सुद्धा देण्यात येणार आहे। ज्यांचे जास्त क्षेत्र असेल त्यांना जास्त पीक विमा आणि ज्यांचे कमी क्षेत्र असेल तर त्यांना कमी पीक विमा सुद्धा देण्यात येणार आहे। थेट कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी आदेश सुद्धा दिलेला आहे। तर बघा, हा पीक विमा विमा संरक्षित रक्कम देण्यात येणार आहे। म्हणजे ज्या शेतकरी बांधवांनी मकाच्या पिकाची लागवड केलेली होती आणि त्यांच्या मकाच्या पिकाचे नुकसान झालेले असेल तर त्यांना हेक्टरी 30,000 रुपयाप्रमाणे पीक विमा सुद्धा देण्यात येणार आहे। सोबतच ज्या शेतकरी बांधवांनी कापूस या पिकाची लागवड केलेली होती त्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना हेक्टरी 50,000 रुपयाप्रमाणे पीक विमा सुद्धा देण्यात येणार आहे। सोबतच ज्या शेतकरी बांधवांनी सोयाबीन पिकाची लागवड केलेली असेल तर त्यांना सुद्धा 50,000 रुपयापर्यंत हेक्टरी पीक विमा सुद्धा देण्यात येणार आहे। सोबतच बाजरी असेल, तूर असेल, मूग असेल या पिकांसाठी 35,000 रुपयाप्रमाणे हेक्टरी पीक विमा सुद्धा देण्यात येणार आहे। परंतु उद्या सरसकट सर्व जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे हस्तांतरण होणार नाहीत। यासाठी प्रामुख्याने राज्य सरकारकडून 2 याद्या तयार सुद्धा करण्यात आलेल्या आहे। त्यामधील पहिली यादी उद्या आणि दुसरी यादी परवा सुद्धा हस्तांतरण होणार आहे। बघा, उद्याची जी यादी आहे तर त्या उद्याच्या यादीमध्ये 20 जिल्हे आणि 10 बँकांचा समावेश करण्यात आलेला आहे आणि परवाच्या यादीमध्ये 16 जिल्हे आणि 12 बँकांचा समावेश करण्यात आलेला आहे। म्हणजे ज्या शेतकरी बांधवांनी 2024 मध्ये 1 रुपया भरून पीक विमा भरलेला आहे त्या शेतकरी बांधवांना त्यांच्या पिकानुसार पीक विमा सुद्धा देण्यात येणार आहे। त्यामुळे उद्या दुपारी ठीक 3 वाजता 20 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे जमा होणार आहे। त्यामुळे जर तुम्ही शेतकरी बांधव असाल तर तुम्ही तुमच्या आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करायचं आहे, कारण हे पैसे डीबीटीच्या माध्यमातून थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। बघा, आज महाराष्ट्र
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी कृषी विभागाला पत्र सुद्धा पाठवलेले आहे की 24 तासाच्या अगोदर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा जमा व्हायला पाहिजे। त्यामुळे आज महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी 20 जिल्ह्यांची शेतकऱ्यांचे डीबीटी सुद्धा तयार केलेले आहे। म्हणजेच या 20 जिल्ह्यामधील जे शेतकरी बांधव आहेत त्यांची डीबीटी तयार सुद्धा झालेली आहे। फक्त एक बटन दाबायचं बाकी सुद्धा राहिलेलं आहे। एकंदरीत सर्व शेतकरी बांधवांनी आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करायचं आहे, कारण हे पैसे डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत। परंतु आज महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की जे शेतकरी बांधव पात्रतेच्या निकषांमध्ये बसत असतील त्यांना पीक विमा सुद्धा मिळणार आहे, अन्यथा जे शेतकरी बांधव पात्रतेच्या निकषांमध्ये बसत नसतील त्यांना पैसे येणार नाही। त्यामुळे तुम्ही सुद्धा या पात्रतेमध्ये बसत आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। बघा, पहिले पात्रता म्हणजे ज्या शेतकरी बांधवांनी 2024 मध्ये 1 रुपया भरून पीक विमा भरलेला आहे त्यांनाच आज पीक विमा सुद्धा येणार आहे। जर तुम्ही 2024 मध्ये पीक विम्याचा अर्ज केलेला नसेल तर तुम्हाला थेट पैसे येणार नाहीत। सोबतच शेतकरी बांधवांनो दुसरी पात्रता म्हणजे ज्या शेतकरी बांधवांनी ई पीक पाहणी या पोर्टलवरती नोंदणी केलेली असेल त्या शेतकरी बांधवांना आज पीक विमा सुद्धा मिळणार आहे। जर तुम्ही ई पीक पाहणी या पोर्टलवरती नोंदणी केलेली नसेल तर तुम्हाला पैसे येणार नाही। सोबतच तिसरी पात्रता म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेले आहे त्या शेतकऱ्यांना पैसे सुद्धा मिळणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, हे पैसे डीबीटीच्या माध्यमातून थेट तुमच्या बँकेमध्ये जमा होणार आहे। त्यामुळे तुम्ही तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक सुद्धा करायचं आहे। बघा, जे शेतकरी बांधव या प्रमुख 3 पात्रतेमध्ये बसत असतील त्या शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत, अन्यथा जर तुम्ही पात्रतेच्या निकषांमध्ये बसत नसाल तर तुम्हाला पीक विम्याचे पैसे येणार नाहीत। परंतु उद्या ज्या 20 जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे जमा होणार आहेत ते 20 जिल्हे सुद्धा झटपट बघून घ्या, जेणेकरून तुमचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्हाला सुद्धा पैसे येऊन जातील। बघा, याच्यामध्ये जो पहिला जिल्हा आहे तर तो पहिला जिल्हा म्हणजे परभणी जिल्हा। तर या परभणी जिल्ह्यामध्ये उद्या हेक्टरी 25,000 रुपयाप्रमाणे पीक विमा सुद्धा येणार आहे। जे शेतकरी बांधव परभणी जिल्ह्यामधील असतील तर त्यांना हेक्टरी 25,000 रुपयाप्रमाणे पीक विमा सुद्धा येणार आहे। सोबतच दुसरा जिल्हा म्हणजे छत्रपती संभाजीनगर, तर या जिल्ह्यामध्ये सुद्धा उद्या हेक्टरी 35,000 रुपयाप्रमाणे पीक विमा सुद्धा येणार आहे। उर्वरित जे 18 जिल्हे आहेत तर त्या 18 जिल्ह्यांमध्ये सुद्धा याप्रमाणेच पीक विमा सुद्धा येणार आहे। सोबतच उद्या ज्या 10 बँकेमधून हे पैसे सोडण्यात येणार आहेत त्या 10 बँका सुद्धा बघून घेऊया, जेणेकरून तुमचं बँक खातं या 10 बँकेपैकी असेल तर तुम्हाला सुद्धा उद्याच पैसे येऊन जातील। तर बघा शेतकरी बांधवांनो, या 10 बँकेपैकी पहिली बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया। बघा, स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये ज्यांचं खातं असेल त्यांना उद्या सर्वात अगोदर पैसे येणार आहे। दुसरी बँक म्हणजे येस बँक, तिसरी बँक म्हणजे बँक ऑफ बडोदा, चौथी बँक म्हणजे पंजाब नॅशनल बँक, पाचवी बँक म्हणजे ICICI बँक, सोबतच 6वी बँक म्हणजे कोटक महिंद्रा बँक, 7वी बँक म्हणजे कॅनरा बँक, 8वी बँक म्हणजे एक्सिस बँक, 9वी बँक म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र आणि 10वी बँक म्हणजे बँक ऑफ इंडिया। बघा शेतकरी बांधवांनो, सर्व माहिती अगदी मध्यस्थ पद्धतीने दिलेली आहे। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।